त्वरित फिल्डिंग लावून घ्या. तर आपण चर्चा करत होतो उद्याच्या दिवसाची. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठीचा खास दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. कारण उद्या चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात डोंगरीचा राजा मोरया माझा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं भव्य आगमन मात्र आपल्या परिसरामध्ये होणार आहे. आणि उद्याचा दिवस जर आपण पाहिलं तर त्यासाठी मात्र आपल्याला जितका लवकर उरकता येईल उद्याचा दिवस तितका मात्र लवकर उरकण्याचा प्रयत्न आपल्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाणार आहे. दरम्यान एक मोठी स्टारकास्ट घेऊन आज बगदादी फोर्ट स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. दोन्ही संघांना विनंती, आपला एक एक राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. हरिभाऊ, आपण जिथे कुठे असेल जरा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलात तर बरं होईल. दरम्यान सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन युवा गोलंदाज मैदानावर दाखल झाले आहेत ओम साई बँड्रा संघाकडून. दोन युवा टॅलेंटेड बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये, यश आणि विशारद. सध्याच्या घडीला मात्र या खेळाडूची बरीच चर्चा राहिली आहे. लालबाग गणेशनगर परिसरातून या खेळाडूच्या क्रिकेटची सुरुवात झाली आणि नंतर मात्र आता हळूहळू कमी वयामध्ये, अगदी आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतून नावारूपाला येणारा हा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र इम्रोज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी स्टारकास्ट घेऊन बगदादी फोर्ट स्ट्रायकर हा संघ मैदानाच्या आतमध्ये. मॅचची होईल सुरुवात, मॅचचा होईल श्री गणेशा. मॅच नंबर 7 मैदानाच्या आतमध्ये चालू होती. कारण सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण 40 वर्षावरील संघांचे 5 सामने आणि त्यानंतर या अगोदरचा एक सामना असे एकूण 6 सामने पाहिले. आता हा सामना क्रमांक 7 आजच्या दिवसातला. 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाजांचा वापर. पंचांकडून मात्र इम्रोजचा पहिला बॉल, स्ट्राईकवर यश आणि पहिलाच बॉल. या वेळेला मात्र हुक करायचा प्रयत्न, टॅरेसवर जातोय की काय हा बॉल. पंचांचा निर्णय जाणून घेणं महत्वाचं आहे आणि पंचांचा निर्णय पहिल्याच बॉलवर यशच्या बॅटला मात्र मिळतंय यश. निघालाय त्याच्या बॅटमधून एक आसमानी टोला. 4 धावांसाठी चौकार. एलिव्हेशन चांगलं मिळालं, थोडीशी उसळी जास्त मिळाली होती त्यामुळे त्याला हुक करण्याचा प्रयत्न यशने केला आणि चांगली दिशाही त्या ठिकाणी मात्र निवडली गेली. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मुंबई पब्लिक स्कूलच्या टॅरेसवर 4 धावांसाठी यशच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर हा खणखणीत चौकार आलाय. आपल्या उंचीचा मात्र चांगला फायदा मात्र यशने उचलला. हा फटका खेळत असताना थोडस शफल झाले, अक्रॉस द लाईन आले आणि आडव्या बॅटने मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र या चेंडूला पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. आयोजक आणि आमचे प्रतिनिधी सर्व तिथे आहेत, त्यांच्या बरोबर नजर आहे चेंडूवर. ओ, या वेळेला मात्र लाईन खूप चांगली हाताळली आहे. इम्रोज खान एक कसलेला गोलंदाज आहे. एक मोठी स्टारकास्ट आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आकाश चिंदारिया, इम्रोज खान, फरदीन काझी, श्रेयश कदम, केतन म्हात्रे, अनिकेत सानपला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. आणि या वेळेला फुलर लेनचा बॉल ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या दिशेने आणखीन एक चौकार. इम्रोजच्या बॉलिंगवर आक्रमण करतोय फलंदाज यश. ओम साई बँड्रा संघाकडून ओपनिंग पेअर मध्ये आलेला सलामीवीर फलंदाज, एक युवा टॅलेंटेड बॅटर. चौकाराच्या दिशेने पुन्हा एकदा मात्र हा बॉल पाठवलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. या अगोदरचा जो बॉल त्याने हाताला लेंथ थोडीशी मागे होती, परंतु या वेळेला लाईन सारखीच होती. लेंथ थोडीशी पुढे करण्याचा प्रयत्न इम्रोजने केला आणि त्या लेंथचा पुरेपूर फायदा मात्र फलंदाज यशने उचललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र हा खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. एक अप्रतिम दर्जेदार चौकार. आता मात्र अँगल बदलतोय, अराउंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय यशसाठी. पुढील चेंडू इम्रोजचा. या वेळेला बचावात्मक अंदाजाने अतिशय वेगानं मात्र हाताळलेला हा शरीराच्या दिशेने जाणारा चेंडू, त्याला मात्र डिफेन्सिव्ह अंदाजाने थोडंसं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यशने. कारण अशा वेळेला मात्र बॉल अतिशय वेगाने येतो आणि काही वेळेला चेंडूला उसळीही चांगली मिळते. त्यावेळेला मग एखाद्या वेळेला चेहऱ्यावर, डोळ्यावर किंवा तोंडावर बॉल लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा चेंडू कुठेतरी
बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपल्या परिसरातील एक नावाजलेले खेळाडू, अगदी एक लेजेंडरी प्लेयर म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशा आपल्या सर्वांचे लाडके नासिर भाई यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले. वेरी वॉर्म वेलकम नासिर भाई, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत होगा. I would like to request you to please come up on a stage. आता मात्र इथे कमबॅक होतोय इमरोजचा विशारद पगारे. स्ट्राइक वर असताना यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र हा चेंडू शाळेमध्ये पाठवलाय विशारदने. तसं बघायला गेलं तर समोर षटकार मारणं विशारदसाठी काही नवीन गोष्ट नाहीये, कारण लालबागच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थात गरमखाड्याच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धा आणि त्यातून असणारे मात्र ते नियम आपल्याला नक्कीच त्याला चांगले माहीत असलेले कळून येत आहे. कारण समोर तिकडेही षटकार आहे, इथेही तुम्हाला समोर षटकार ठोकण्याची संधी आहे. ऑन साइडला तुम्ही जर टेरेस वरती बॉल मारलात तर तिकडे तुम्हाला चौकार मिळू शकतील, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर थोडीशी जास्त उसळी होती चेंडूला, प्रॉपर टायमिंग नव्हतं झालं, त्यामुळे 2च धावांवर समाधानी राहावं लागतंय. आणि या दुहेरी धाबेसोबत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/11 धावा. चांगला स्टार्ट दिलाय, एक चांगली धावफलकावर धावसंख्या उभारली पहिल्या ओव्हर मधून. नासिरभाईंचं मात्र व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन होत आहे. पुन्हा एकदा आम्ही नासिरभाईंचं हार्दिक स्वागत करू या पुरंदर चषक 2024च्या नवीन पर्वामध्ये. आणि आपल्याच दक्षिण मुंबईतील आणखीन एक खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम गिरगाव ध्रुव बघतोय आपण गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक वरती मात्र यश. पहिल्या बॉलसाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक ध्रुव याचं. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर पंच केलाय, उंची चांगली गाठली आहे, लांबी कितपत गाठतोय पाहूया. आणि इथे मात्र पकडला जातोय झेल, समाप्त होईल यशचा खेळ. केतन म्हात्रे मात्र त्या ठिकाणी चेंडू खाली होते. सेफ हँड्स मध्ये बॉल जाताना एक चांगला झेल तिकडे टिपला गेला. फलंदाज बाद यशला माघारी परतावं लागेल. थोडीशी चर्चा, थोडीसा विचार विनिमय त्या ठिकाणी मात्र जरूर केला गेला, कारण हा झेल घेतला तर गेला, परंतु त्या ठिकाणी कुठे वायरला किंवा झाडाला हा बॉल लागलाय की नाही याची पडताळणी तिथे केली जात होती. दरम्यान फलंदाज बाद यश मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय आणि यशच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. नागेश वाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये यशची जागा घेत असताना. एक वेगळा स्टान्स आहे नागेशचा सुद्धा, परंतु या वेळेला मात्र खराब बॉल पाहायला मिळेल. काय करतायत, आणि ही मजा आहे, आणि ही मजा राहिली आहे मुंबईच्या क्रिकेटची. फटका खेळलाय, नो बॉल पंचांनी घोषित केलाय. धाव घेतली जर गेली असती तर मला वाटतं त्या रन्स मिळाले असते, कारण पंचांनी नो बॉल घोषित केला होता. डिक्लेअर मध्ये जरी गेला असता हा बॉल तरी धावा मिळाल्या असत्या. परंतु असे फनी मोमेंट्स रबर बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यातल्या त्यात असे मोमेंट जे कमी पाहायला मिळतात. उलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने, ओव्हर दी अंपायर झेड, ओव्हर दी बॉलर झेड, ओव्हर दी मान्यवर झेड. आपल्या पाहुण्यांच्याही डोक्यावरून या बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवले नागेशने. जबरदस्त प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. पॉवरफुल पंच, पॉवरफुल स्ट्रोक नागेश वाडेकर. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू आहे आणि त्याला मात्र प्लॉटच्या बाहेर पाठवून दिले. छपरा तोड सिक्सर नागेश वाडेकरच्या बॅट मधून येत असताना. लाजवाब शॉट.
ध्रुवला मात्र कुठेतरी व्हेरिएशनची गरज पडेल, कारण नागेश वाडेकर सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे. टप्पा बदलला या वेळेला. बॅक ऑफ द लेंथ, ऑफ स्टंपच्या थोडीशी बाहेरची लाईन, त्याचा मात्र कुठेतरी फायदा होताना दिसतोय. ध्रुवला या वेळेला मात्र यश मिळतंय. कमबॅकचा करण्याचा प्रयत्न ध्रुवने या वेळेला केलाय. 18 धावा स्कोरबोर्ड वरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र या दुसऱ्या षटकातून पूर्ण झालाय. एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण समोर एक अतिबलशाली टीम आपल्याला पाहायला मिळते. बगदादी अर्थात फोर्थ स्ट्रायकर सध्याच्या घडीला मात्र जवळपास मुंबईमधील जे किंवा मुंबईच्या बाहेरील जे अतिशय फॉर्म मध्ये असणारे खेळाडू जे आहेत ना, ते सर्वच्या सर्व खेळाडू मला वाटतं या बगदादी 11 अर्थात फोर्थ स्ट्रायकर संघामध्ये उपस्थित आहेत. मॅन फ्रॉम वाकळण केतन म्हात्रे तुम्ही पाहू शकाल. मॅन फ्रॉम गव्हर्नमेंट कॉलनी बँड्रा सुरेश कदम तुम्ही पाहू शकाल. मॅन फ्रॉम छत्रपती शिवाजीनगर शिवडी फरदीन काझीला तुम्ही पाहू शकाल. नो बॉलचा इशारा दरम्यान अतिरिक्त उसळीनंतर नो +1 अशा 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील आणि दोन्ही टीमला एक एक रेफरल रिव्ह्यू घेऊ शकण्याची संधी आहे. व्हाईट बॉल, पंचांकडून मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. गोलंदाजांच्या भूमिकेत मगाशी आपण चर्चा फलंदाजांची करत होतो, त्यामध्ये आपण मॅन फ्रॉम अँटॉफिल वडाळा आकाश श्रीप्रसाद चिंदारी याला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहतोय. या वेळेला कॉट बिहाइंडची संधी होती. फरदीनने हात टाकलाही होता, परंतु बॉल काही त्याच्या हातामध्ये येत नाहीये. इम्रोज खान गोलंदाजीची चर्चा आपण करूया. इम्रोजला आपण बघतोय, फिरकीचा जादूगार मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी अनिकेत सानप आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये आपण जर पाहिलात तर त्या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नेहमीच आपण पाहिलं त्याला बिलाल शेख, एक वेगवान गोलंदाज त्या ठिकाणी मात्र पॉइंट मध्ये. अप्रतिम लाईन या वेळेला मात्र आणि लेंथ ही त्याच पद्धतीची पाहायला मिळाली. ध्रुव कडून जो कमबॅक या मॅच मध्ये झालाय ना, काबिले तारीफ गोलंदाजी म्हणावी लागेल ध्रुवची. एक षटकार जरूर खाल्ला, परंतु त्याच्यानंतर त्याने जो बदल केलाय स्वतःमध्ये किंवा जे व्हेरिएशन आपल्या लाईन लेंथ मध्ये आणलंय ते अतिशय फायदेशीर ठरलंय. 2 ओव्हरचा खेळ मात्र या निर्धाव चेंडू सोबत समाप्त होईल आणि संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवरती. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल 21. मगाशी आपण जसं पाहिलं होतं दरम्यान बॉलिंग मार्क वरती आता मात्र फिरकीचा जादूगार अनिकेत सानप मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी. आणि मला वाटतं आता पुढील 10 दिवसांमध्ये ज्या वेळेला गणपती येतील त्यावेळेला अनिकेत तुम्हाला गणेश गल्लीत दिसेल. मग त्या 10-12 दिवसांसाठी गणेश गल्ली अनिकेत सानपचं दुसरं घर असणार आहे. आणि तोच अनिकेत सानप आता मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना. दरम्यान विशारद पगारे एक प्रकारे थोड्या वेळासाठी आपण ज्या वेळेला विशारदची बॅटिंग पाहिलात ना, तर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रची आठवण तुम्हाला होईल. ज्या पद्धतीची त्याची फलंदाजी आपण सध्याच्या घडीला पाहतोय. ओहो, जबरदस्त प्रहार. बॉलला सरळ पाठवलाय सँडर्स रोड स्टेशन वरती. 6 धावा. षटकार येतोय. लाजवाब स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय विशारदच्या बॅट मधून. असं वाटतं या खेळाडूच्या डोक्यावरती खरोखर लालबागच्या राजाचाच आशीर्वाद आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग या हंगामामध्ये त्यांनी केली आणि या बॅटिंग मुळे जो चर्चेत आलाय या संपूर्ण हंगामात, लाजवाब बॅटिंग. खर तर विशारद पगारे याच्या पाठीशी आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाचा आशीर्वाद तर त्याच्या डोक्यावर आहे, परंतु विक्रांत जाधव श्रीजा 11 संघाचे संघमालक, खऱ्या अर्थाने त्यांचं मोठं योगदान आहे या खेळाडूला या क्षेत्रामध्ये आणल्यानंतर आज इतक्या मोठ्या उंचीवर खेळवायची जी संधी त्याला मिळते. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. केतन मात्र त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय. बॉल मात्र पाठीमागे श्रेयसच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑन कडे. कोलगेट मैदानावरती केलेली बॅटिंग म्हणा, त्याचबरोबर अंडर-25 च्या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप जबरदस्त कामगिरी राहिली या खेळाडूची. आणि नुकत्या या पावसाळी रबर बॉल हंगामामध्येच बऱ्याच ज्या स्पर्धा झाल्यात त्या सर्वच्या सर्व स्पर्धांमधून आपण जर पाहिलं तर विशारदचं नाव
आणि त्यांची बॅटिंग जी आहे ती प्रेक्षकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलंय. दरम्यान इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून नागेशच्या बॅटमधून आता मात्र हा लॉफ्टेड शॉट सिंगल डबल्स येत राहतील. मैदानाच्या बाहेर जर रस्त्यावर बॉल पडला तर एखाद दुसरी धाव तुम्हाला मिळेल. टॅरेस वरती जर फटका खेळलात तर चौकार तुम्हाला मिळेल. समोर जर तुम्ही फटका खेळलात तर मात्र षटकार तुम्हाला मिळेल. जबरदस्त फटके पाहिले तर या मॅच मध्ये सुद्धा आपण नागेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय, मगाशी आता विशारदच्या बॅटमधून एक षटकार आलाय. स्कोर जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 30 धावसंख्येवरती. या वेळेला मात्र नागेश बीट होतोय. मगाशी ध्रुवने सुद्धा त्याला पुढे बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, त्यावर त्याला षटकार खाल्ल्यानंतर मात्र लेंथ मध्ये जो काही बदल ध्रुवने केला त्याचा फायदा मात्र ध्रुवला झाला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नागेश थोडासा थंडावलेला पाहायला मिळतोय. अनिकेत सानप सारख्या फलंदाजाला गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती मात्र जर तुम्हाला फटके खेळायचे असतील तर त्यासाठी मात्र चांगली टेक्निक गरजेची आहे. नुसती हवेत बॅट फिरकवून तुम्हाला चालणार नाही, त्यासाठी मात्र प्रॉपर टायमिंग करावं लागेल. इतक्या सहजासहजी अनिकेत सानप सारखा गोलंदाज तुम्हाला संधी देणारच नाही. या वेळेला मात्र लेंथ मध्ये बदल केलाय, थोडीशी हाफ ट्रॅकर गोलंदाजी, हवी तितकी उसळी मिळाली नाही. आडव्या बॅटने मात्र पब्लिक स्कूलच्या दिशेने डिक्लेअर स्वरूपातल्या धावा ज्या आहेत त्या मिळतील नागेशच्या टीमला. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण समोर जर पाहिलं तर एक आतापर्यंतच या हंगामातलं सर्वात मोठं बॅटिंग युनिट जे आहे ना ते बगदादी 11 फोर्थ स्ट्रायकर संघाकडे आहे. लेंथ मध्ये या वेळेला बदल पुढे करण्याचा प्रयत्न केला, स्विंग अँड मिस, बॅट अँड पॅड मधून बॉल निघतोय, फरदीनलाही बीट करतोय. डॉट बॉल 22च्या स्वरूपातली मात्र त्या ठिकाणी धाव मात्र मिळेल. एक्स्ट्रा रन सोबत मात्र संघाचा धावफलक पुढे सरकेल. एकेरी धावेसोबत 33 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 11ची सरासरी मात्र कायम ठेवली आहे. पाठीमागे आपल्याला बगदादी 11 फोर्थ स्ट्रायकरचे व्यवस्थापक हरिभाऊ आमच्या सोबत आहेत, पाठीमागे राहुल वाल्मिकी आणि आमचे मीन अहमद दाऊद अर्थात अहमद भाई सुद्धा आमच्या सोबत आज या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे एक चांगलं व्यवस्थापन आहे या टीमकडे एकंदरीत पाहायला गेलं तर. एक चांगली संघ बांधणी कशी केली जाते ना या 3 व्यक्तींकडून नक्कीच तुम्हाला शिकायला मिळू शकेल. राहुल वाल्मिकी असतील, अहमद भाई असतील, त्याचबरोबर हरिभाऊ असतील. दरम्यान बिलाल शेख मॅन फ्रॉम चिता कॅम्प, चेंबूर, मानखूर, गोवंडी या परिसरातून मात्र ज्याच्या क्रिकेटची सुरुवात झाली आणि आपल्या गोलंदाजीच्या गतीच्या जीवावरती आज मात्र संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि भारताच्याही बाहेर दुबई, दोहा, कतर सारख्या आखाती देशांमध्ये जाऊन ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करण्याचा मान मिळवला तो बिलाल शेख गोलंदाजी मार्कवर. या खेळाडूने सुद्धा आपण जर पाहिलं तर अगदी आपल्या वयाच्या 17-18 वर्षापासून व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वाईट +1 आणि मला वाटतं सर्वात जास्त युवा खेळाडू जर व्यावसायिक गटातील कुठल्या टीम मध्ये असेल ना तर मला वाटतं तो संघ आहे फोर्थ स्ट्रायकर अर्थात बगदादी 11. हा बॉल जो आहे तो आपण पाण्यात धुवा, चिखलामध्ये धुवू नका बिलाल. दरम्यान स्कोर जर पाहिलं तर 35 धावा. सुंदर चेंडू या वेळेला कॉट बिहाइंड होईल का? बॉल मात्र फरदीनच्या डोक्यावरून डिक्लेअर मध्ये जातोय. घोषित स्वरूपातली एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. अगदी आपण जर पाहिलं तर श्रेयश कदम एक युवा खेळाडू आहे, फरदीन काझी एक युवा खेळाडू आहे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बिलाल एक युवा खेळाडू, आकाश एक युवा खेळाडू आहे, ध्रुव आणि म्हणजे मला वाटतं बऱ्यापैकी एक 90% जे खेळाडू आहेत ते जवळपास मला वाटतं 30 वर्षाच्या खालचे किंवा 25 वर्षाच्या आसपास हे सर्व खेळाडूंची जी टीम आहे. एक अतिशय चांगली संघ बांधणी आपण या टीम कडून पाहू शकाल. त्यांच्या जोश आणि त्याचा उत्साहाचा पूर्णपणे फायदा आज व्यवस्थापकांनी उचललाय. ज्या फॉर्म मध्ये आहेत, चौकार येतोय बघा. या वेळेला वाटलंही नव्हतं की 4 धावा मिळतील, परंतु चांगल्या दिशेला हा फटका सजवला होता विशारद पगारेने. हळूहळू याही नावाची चर्चा होईल संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि भारतभर. ते नाव म्हणजे विशारद पगारे, मॅन इन फॉर्म. बिलालच्या नेक्स्ट बॉल साठी हाफ ट्रॅकर स्विंगिंग डिलिव्हरी होती.
चांगला हरकत करणारा बॉल इकडे मात्र हाताळला गेला आणि हीच खासियत राहिली बिलाल शेखच्या गोलंदाजीची. एखादा मोठा फटका फलंदाजाने सजवला जरी तरी त्याच्या दुसऱ्या बॉलवर मात्र त्याला व्हेरिएशन करून बीट करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. जबरदस्त फटका, स्वीट साउंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, राइट इन आर्क अँड आउट ऑफ द पार्क. वन मोर बिग हिट बाय विशारद पगारे. व्हॉट अ शॉट. आणि मी प्रेक्षकांना विनंती करेन, जर विशारदची बॅटिंग आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या या युवा खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हाफ ट्रॅकर होता, या वेळेला मात्र वन बाउन्स. त्या ठिकाणी झेल तर टिपला गेलाय. शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे. नागेश स्ट्राइक वरती. चांगली बॅटिंग केली आज दोन्ही खेळाडूंनी, डावाला सावरलं. एक विकेट आली त्यानंतर हे दोन्ही फलंदाज जे आहेत ते जबरदस्त फटके खेळताना दिसले आपल्या टीमसाठी. दरम्यान पंचांकडे आपल्याकडे रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू घेतील का बघूया. नागेश वाडेकर मला वाटतं रिव्ह्यूची मागणी करतायत. चला, हाईट साठीचा मात्र रिव्ह्यू जो आहे तो त्या ठिकाणी आमच्या पंचांनी कळवलेला आहे. तिसरे पंच साजिद भाऊ त्याची पडताळणी करत असताना tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट संतोषजी नाणेकर आणि गौरवजी सावंत यांच्या टेक्निकल टीम कडून 3 कॅमेऱ्यानिशी या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. अँड दिस इज अ फेअर डिलिव्हरी. एक लीगल डिलिव्हरी होती आणि त्यानंतर मात्र आता पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय. निर्धाव चेंडून मात्र पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होईल. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा स्कोरबोर्ड वरती आलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र बगदादी 11 फोर्थ स्ट्रायकरला 48 धावांची आवश्यकता. 48 रन्स टू विन. 48 धावांचा पाठलाग करावा लागेल. तोपर्यंत आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाणार आहोत. यानंतर भांडूप स्ट्रायकर्स आणि ओमसाई बँड्रा आपल्याला लगेचच कंटिन्युअस दुसरी मॅच खेळायची यानंतरची. त्यामुळे जशी आपली ही मॅच संपेल आपण त्वरित टॉस साठी येण्याची विनंती करतोय. ती ओमसाई बँड्रा संघाचे संघनायक. भांडूप स्ट्रायकर्स आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठाजवळ यायचंय. जसा हा सामना संपेल लगेच आपण नेक्स्ट मॅचला टॉस साठी तुम्हाला बोलवतोय. चला त्वरित बॅटर्स पाठवून द्या. बगदादी 11 आपल्याला विनंती असेल. 48 रन्स टू विन, 48 रनों का पीछा करना होगा ओमसाई बैंड्रा और उनके खिलाफ. आज ही अगर मुकाबला जीतना है बगदादी 11 फोर्थ स्ट्राइकर टीम को, एक फाइटिंग स्कोर माना जाएगा. मॉर्निंग सेशन में जब मुकाबले हुए थे तो एक एवरेज स्कोर देखा गया था 35 से 40 के बीच, लेकिन एक मुकाबला ऐसा हुआ था जिसमें 50 रन बने थे और वो बनाए थे जागड़े पाटिल वॉरियर्स टीम ने. लेकिन इस मुकाबले में अब एक अच्छी फाइट देखी जा सकती है. अपेक्षित किया जा सकता है एक अच्छा मुकाबला हो. दर्शकों को भी उत्सुकता होगी कि इस मुकाबले में किस प्रकार से बल्लेबाजी होगी, कैसे ये गेंदबाजी करेंगे और किस प्रकार का फाइट होगा और किस प्रकार का संघर्ष आज यहाँ पर होने वाला है. ये देखने के लिए बिल्कुल उत्साह है और उत्सुक है सारी जनता, सारे प्रेक्षक, सारे दर्शक स्टैंड्स के बीच मौजूद. पुरंदर चषक 2024 के इस नए सीजन में, नए संस्करण में आए हुए सभी दर्शकों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत होगा. लीग फॉर्मेट से खिलाई जाने वाली रबर बॉल क्रिकेट के जगत की ये मुझे लगता है मुंबई की पहली टूर्नामेंट होगी. मुंबई के बाहर भले ही ऐसे लीग स्टेज में खेलने का मौका इन खिलाड़ियों को मिला हो, लेकिन मुंबई जैसे इन बंद ग्राउंड्स में लीग स्टेज में खेलने का जो मौका है वो बहुत कम मिलता है. नॉकआउट्स टूर्नामेंट्स बहुत ज्यादा पैमाने पर होती है और उसी के साथ अगर आप देखें तो आने वाले हर खिलाड़ी के लिए हमारे ऑर्गेनाइजर जुगनू भाई ने यहाँ पर भोजन की व्यवस्था की गई है.
हर खिलाड़ी के लिए पानी के बोतल, पानी की व्यवस्था यहाँ पर की जा चुकी है। हर खिलाड़ी के लिए खाना यहाँ पर रखा हुआ है। तो एक अच्छी बात होगी कि हर खिलाड़ी जो है इतने दूर से आते हैं और वहां से आने के बाद यहाँ वहाँ होटल पर खाना खाते हैं या फिर बाहर स्टॉल्स पर खाना खाते हैं। तो उससे अच्छा कि जुगनू भाई ने कहा कि एक अच्छा खाना हमारे प्लेयर्स को मिले आने के बाद। और डोंगरी में आप आए हो तो यहाँ पर आपका स्वागत तो जरूर किया जाएगा ही। बहरहाल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी जो है मैदान पर पहुंच चुकी है। केतन म्हात्रे, मैन फ्रॉम वाकड़न, बाइकर किंग, बाइकर मैन के नाम से जिन्हें जाना जाता है, वो केतन म्हात्रे है स्ट्राइक पर। और दूसरी तरफ से एक युवा टैलेंटेड मैन इन फॉर्म, जिसके बारे में हम हमेशा कहते आए कि हर मैदान में मारेबाजी, उस बल्लेबाज का नाम है फरदीन काजी, अर्थात मैन फ्रॉम छत्रपति शिवाजी महाराज नगर शिवड़ी, फरदीन रफीक काजी। 48 रनों का लक्ष्य सामने। बॉलिंग मार्क पर वैयक्तिक पहला ओवर लेकर मोइन तैयार। बेहतरीन मुकाबला, बिग फाइट, बेस्ट वर्सेस बेस्ट, ओम साई बैंड्रा वर्सेस बगदादी 11, फोर्थ स्ट्राइकर। सामन्याची सुरुवात, मोईनचा पहिला बॉल, स्ट्राइक वरती मात्र बायकर मॅन, मॅन फ्रॉम वाकळण, केतन म्हात्रे। पहिलाच बॉल फेकून दिलाय फाईन लेग कडे, डिक्लेअर झोन आहे। पहिल्या चेंडूवरती मात्र एकेरी धावेने खातं उघडलं केतन म्हात्रेने। एक धुवाधार बॅटिंग नेहमीच त्याची विशिष्टता राहिली आहे, हे त्याचं वैशिष्ट्य राहिले, मोठमोठे फटके सजवणं, धमाकेदार बॅटिंग करणं। सुरुवातीपासूनच या वेळेला मात्र जर पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक विशारद मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत मात्र वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रात एक सिंगल धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी राहिले केतन आणि फरदीन। मोहिनच्या नेक्स्ट बॉल साठी मात्र स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर फरदीन येतोय स्ट्राइकवर। हरदीन फरदीन असं म्हटलं जाते सध्याच्या घडीला, कारण प्रत्येक स्पर्धा आज त्याने गाजवली या हंगामातली। या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बघूया बॉल कुठे जातोय, आणि हा बॉल मात्र पब्लिक स्कूलच्या कंपाऊंड मध्ये गेलाय। एक असेल की दोन असतील, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल। फरदीन काझी, टायगर्स ऑफ कोलकाता, इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनचा अंतिम विजेता संघ, आणि त्या संघाचा प्रतिनिधी, त्या संघाचा सभासद राहिला होता फरदीन। जबरदस्त परफॉर्मन्स दिली होती आयएसपीएल मध्ये सुद्धा। त्यानंतर आपण जर पाहिलं तर या खेळाडूची बरीच चर्चा राहिली आहे त्याच्या फलंदाजीमुळे। अगदी कमी वयामध्ये याही खेळाडूची मात्र संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि भारताच्याही बाहेर चर्चा झाली असा फरदीन काझी। दुसऱ्या बाजूने मात्र किसन देवेंद्रला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, मुंबईचा सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे। परंतु आज फलंदाजीतून किसनला संधी मिळाली नाही, अदरवाइज एखाद दुसरा षटकार किसनच्या बॅटमधून आज नक्कीच पाहायला मिळाला असता, कारण समोर षटकार मारणं ही खासियत आहे किसन देवेंद्र सारख्या फलंदाजाची। अजूनही आमच्या लक्षात आहे एक स्पर्धा जी शिवडी बीडीडी चाळ क्रमांक 15-16 मैदानावरती आयोजित करण्यात आली होती। सँडी एसपी 11 संघासाठी मात्र तो फलंदाजी करत होता, आणि एका बॉल मध्ये मला वाटतं 6 धावांची गरज होती, आणि त्या मैदानाचा षटकार इतका लांब आहे की तिथे कोणत्याही फलंदाजाला तो षटकार मारणं सोपं नाहीये। परंतु किसन देवेंद्रने तो एका बॉल मध्ये षटकार मारून आपल्या टीमला जिंकवून दिलं होतं, असा सिक्सर किंग। या वेळेला मात्र पाठीमागे बॉल चाललाय डिक्लेअर मध्ये। या मॅच मध्ये मोठी स्टारकास्ट तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते। लीग स्टेज मध्ये खेळायला ज्या वेळेला संधी मिळते उत्सुक असतात संघ किंवा खेळाडू सुद्धा। या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फरदीनच्या बॅट मधून आला एक जबरदस्त तडाखा, परंतु खोदा पहाड और निकला चूहा। फटका मोठा आहे परंतु धावा छोट्या आहेत, 2च धावा मिळतील। 2 धावांसोबत मात्र षटकाची होते समाप्ती। 6 धावांचं मात्र हे षटक आपल्याला पाहायला मिळेल, आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा हा जो आपण सुरू झालेला 48 धावांचा जो पाठलाग आपण बघतोय, 6 धावा पहिल्या षटकातून मात्र मोईनने खर्च केले आहेत। पावसाचं पुन्हा एकदा मात्र आगमन होतंय,
फलंदाजांसाठी काही वेळेला हा पाऊस फायदेशीर ठरतो, काही वेळेला घातकही ठरतो. कारण पाऊस सिमेंटची खेळपट्टी ज्या वेळेला असते त्यावेळेला पाऊस पडल्यानंतर बॉल जो आहे अतिशय वेगानं, गोळीच्या वेगानं पुढे सरकताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. त्यावेळेला फलंदाजांना तो बॉल खेळणं अवघड जातं. आणि त्याचा फायदा जो आहे तो गोलंदाजांना जास्त प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळतो. नवीन ओव्हरची सुरुवात धमाकेदार होतीये, परंतु दिशा कुठे जाते पाहूया. दशा ठरवली आहे, 2च धावा मात्र मिळतील. पायावर मारा करण्याचा प्रयत्न होता या वेळेला आणि जोरदार पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळपासूनच जसं हवामान खात्यानं वर्तवलं होतं की आजच्या दिवसभरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज पाण्याचाही पाऊस पडेल आणि या 2 दिवसात धावांचाही पाऊस या मैदानावर पडेल. या वेळेला थोडस बॅकफुटवर जाऊन खेळत चेंडूला दिशा दाखवली केतनने. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डिक्लेअर स्वरूपातल्या 2 धावा. आणि आमच्या व्यासपीठावरती जे पत्रे आहेत त्याच्यावरती या पावसाच्या धारा पडल्यानंतर ताशा जसा वाजतो ना तसा तडतड आवाज येतोय आणि तो आवाज आम्हाला सांगतोय की उद्या गणपती बाप्पा येणार आहे. म्हणूनच त्या गाण्यामध्ये म्हटलं जातं की ताशांचा आवाज तरर झाला आणि गणपती माझा नाचत आला. चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थात डोंगरीचा राजा मोरया माझा, उद्या भव्य आगमन सोहळा. फुलटॉस बॉल आहे, बीमर आहे का जाणून घेऊया. होय, पंचांनी आपला एक हात बाहेर काढलाय आणि या नो बॉल वरती किती धावा आहेत? नो बॉल वरती 2 धावा. आणि हा नो बॉल म्हणजे हा दुष्काळात 13वा महिना आहे गोलंदाजासाठी. आम तो आम और गुटलियों के भी दाम. फ्री हिटचा बॉल आणि या फ्री हिटच्या बॉलला उडवून दिलंय केतन म्हात्रेने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त फटका, फ्री हिटच्या बॉलवर षटकार. वीस धावा या षटकारानंतर. आपल्याकडे फर्स्ट एड किट आहे. जर एखाद्या खेळाडूला काही दुखापत झाली किंवा फर्स्ट एड बॉक्स लागत असेल तर आपण मागणी करू शकता. आयोजकांच्या वतीने या ठिकाणी फर्स्ट एड किटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणखीन एक आडव्या बॅटने रॉकेट शॉट. किती धावा आहेत? 1 रन मात्र पंचांनी घोषित केली आहे. स्कोर जर आपण पाहिला तर या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. म्हणजे एक चांगली धावसंख्या, चांगला पाठलाग सुरू आहे. जसं आपण पहिल्याही डावामध्ये पाहिलं की पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 धावा स्कोरबोर्ड वरती होत्या, तसाच काहीसा पाठलाग मात्र आज बगदादी 11 फोर्थ स्ट्रायकर टीम सुद्धा करते. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला, 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 12 बॉल हातामध्ये शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 27 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली फाईट होण्याची शक्यता तुम्ही नाकारू शकणार नाहीत. ओमसाई बँड्रा सारखा संघ सुद्धा इतक्या सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये आणि समोर मोठी स्टारकास्ट जरी असली ना तरी मात्र क्रिकेटचा खेळ कधी कोणाच्या बाजूने निर्णय देईल याचा नेम नाही, याचा अंदाज नाही. आता मात्र देवाच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली आहे आणि मला वाटतं आता सर्वच खेळाडू आणि सर्व संघ व्यवस्थापक किंवा जे आमचे टीमचे मॅनेजर इथे आहेत ते सुद्धा असं म्हणत असेल की देवा आता तूच आम्हाला या सामन्यामधून वाचव. त्यामुळे देवाच्या हातामध्ये ही ओव्हर सोपवली आहे. बघूया काय करतोय देवा आपल्या संघासाठी. ओव्हर नंबर 3 घेऊन पहिला बॉल. या वेळेला कॉट बिहाइंडची संधी होती, विकेट किपरच्याही डोक्यावरून मात्र बॉल पाठीमागे चाललाय.
पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांची कोणीही वादविवाद करू नका. देवाच्या हातामध्ये मात्र तिसरी ओव्हर सोपवली आहे आणि प्रार्थना केली असेल की हे देव आता तूच आम्हाला या सामन्यामधून काहीतरी करून विजय मिळवून दे. 12 बॉल 27चं समीकरण. या ओव्हर मधून देवाने जर कमीत कमी धावांचं षटक हाताळलं तर शेवटच्या ओव्हर मध्ये मॅचची स्थिती काहीशी वेगळी असू शकते आणि चांगली फाईट होईल यात काही शंकाही नाहीये. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. दोन्ही बलशाली बलवान ताकदवर संघ आहेत. डिक्लेअर मध्ये चेंडू गेला होता. फरदीन मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईक वर सज्ज असेल. हँड ग्लोव्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये ज्या वेळेला बॅटची ग्रीप ओली होते बॅट हातातून सटकण्याचे जास्त चान्सेस असतात. जास्त त्या ठिकाणी मात्र संधी असते की बॅट हातातून निसटू शकते आणि त्यासाठी हँड ग्लोव्सचाही वापर वारंवार प्रत्येक खेळाडू करत असतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. या वेळेला मात्र त्याला पाठवलंय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक नागेशच्या दिशेने. विशारद पाठीमागून बॅकअप करतोय. मला वाटतं जर नागेशच्या हातातून बॉल निसटलाच होता, मागे विशारद नसता तर 4 धावा मिळाल्या असत्या. त्यामुळे हा बॅकअप खूप महत्वाचा आहे. कासिम भाई, क्रिकेट में बैकअप नहीं होगा ना तो पैकअप करना पड़ता है कभी कभी. सो हा बॅकअप अतिशय महत्वाचा होता. हा सामना जिंकायचा असेल तर तो चौकार वाचवणं खूप महत्वाचं होतं, कारण ज्या वेळेला मोठ्या धावा फलंदाजांच्या बॅटमधून येतात ना, फलंदाजांचं कॉन्फिडन्स लेवल थोडंसं वाढत असतं. ओहो, केतनने पुन्हा एकदा फेकून दिलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. 4 धावा, चौकार येतोय केतन म्हात्रेच्या बॅटमधून. स्कोर कडे लक्ष टाकूया. मॅचची आता स्थिती बदलतीये. 27 धावा स्कोर कार्ड वर लागलेले आहेत. अजून 21 धावांची आवश्यकता आहे आणि बॉल हातामध्ये शिल्लक राहिलेत ते 9 चेंडू आणि 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. देवा विरुद्ध केतन. हाफ ट्रॅकर होता. या वेळेला समोर पंच करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉल खाली येतोय आणि हा झेल निसटलाय आणि हा झेल सोडलाय कोणाचा? केतन म्हात्रे सारख्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप केलाय. आता हा कॅच सोडलाय का मॅच सोडलाय असं वाटतंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल आणि जिंका खेळ. ही कॅच सोडली आहे की ही मॅच सोडली आहे हे यानंतरच आपल्याला आता कळेल काय घडणार या मॅच मध्ये. फरदीन या वेळेला आडव्या बॅटने डिक्लेअर कडे पाठवले चेंडूला 2 धावांसाठी. 9 चेंडूत 21 ची गरज होती. स्कोर झालाय आता मात्र 30 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता आणि बॉल मात्र शिल्लक राहिलेत 7. पुन्हा एकदा बॅकफुट वर जाऊन जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु एक डिक्लेअर स्वरूपातली धाव नक्कीच मिळेल. पाठीमागे झाडाला बॉल लागल्यानंतर तिसऱ्या ओव्हरचा हा खेळ मात्र समाप्त होतोय. 3 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या एकूण 31 धावा. जिंकण्यासाठी मात्र असल्या सामन्यामध्ये मात्र आता काय घडणार काय बिघडणार नाही हे कोणाला सांगता येणार नाही, कारण गरज आहे ती 6 बॉल आणि 17 धावांची. कोणाच्या हातामध्ये मात्र ही निर्णायक ओव्हर सोपवली जाणार, कारण समोर मात्र आपण जर पाहिलं तर केतन आणि फरदीन सारखे फलंदाज आहेत. त्यामुळे मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण. दोन्ही बाजूला बरोबरीची संधी देणारा सामना आहे. 6 balls to go and 17 runs to win. 6 चेंडू 17 धावा. डावकुरे हाताचा गोलंदाज सलमान. मगाशी एक सलमान जो प्लेअर ऑफ द मॅच ठरला त्याच्या फलंदाजीमुळे, आणि या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर सलमानला मात्र या 17 धावा डिफेंड करायचे आहेत. 6 बॉल 17 धावांचं समीकरण. समोर मात्र केतन म्हात्रे. बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय सलमान. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल बॅटची एज घेतोय, डिक्लेअर कडे जातोय. डोंगरीचा राजा मोरिया माझा बॅनर आपल्याला दिसतोय.
5 चेंडू 16 धावा. समीकरण मात्र या एकेका बॉल नंतर बदलणार आहे या स्पर्धेतलं, या सामन्याचं. पुन्हा एकदा समोर खेळायच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु लेंथ थोडीशी टाईट ठेवली आहे या वेळेला सलमानने. हाफ ट्रॅकर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या रडार मध्ये बॉलला द्यायचं नाही, हा एकच मानस आहे, हा एकच प्रयत्न आहे गोलंदाजा सलमानचा. परंतु या वेळेला जर एखादी चुकी तुम्ही जर केलात ना, तर ती एक चुकी तुम्हाला खूप महाग पडू शकते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता मात्र या मॅचचं समीकरण पूर्णपणे बदललंय. स्कोर जर आपण पाहिलात तर 33 या धावसंख्येवरती. त्यामुळे 3 बॉल आणि 14, मला वाटतं 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि ज्या क्षणाला मात्र हा पाऊस आलाय ना, हा पाऊस मला वाटतं गोलंदाजांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय. परंतु फरदीन काझीला त्याचा काहीही फरक पडत नाहीये. एक छपरा तोड सिक्सर फरदीनच्या बॅटमधून येत असताना. आतापर्यंत थोडा पावसाचा पाण्यामुळे वरच्या पत्र्यावरती ताशा वाजत होता, परंतु मधल्यामध्ये फरदीन येऊन बेस वाजवून गेला. 3 चेंडू 15 धावांची गरज होती, आता 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. भांडूप स्ट्रायकर, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर आपण स्टेज जवळ यायचंय. 2 चेंडू आणि 9 धावा. सलमान विरुद्ध फरदीन, फरदीन विरुद्ध सलमान. व्हॉट अ मॅच. ओहो, आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार फरदीन काझीच्या बॅटमधून. का आज या संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या खेळाडूचं नाव चर्चेत राहिलंय ना, त्याची उत्तम प्रचिती आज मात्र त्याने दिली आहे. 3 बॉल 15 ची गरज होती, 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले आहेत. थोड्या वेळासाठी असं वाटलं की हा पाऊस कुठेतरी गोलंदाजासाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय की काय, परंतु त्यातूनही रस्ता काढत, मार्ग बनवत आज चेंडूला 2 वेळेला लगातार पाठवलं फरदीनने बाउंड्रीच्या बाहेर. आणि प्रेक्षक सुद्धा जिथे जिथे मात्र पावसापासून वाचून हा सामना पाहता येईल तो पाहण्याचा प्रयत्न प्रेक्षक करतायत. 1 बॉल आणि हा बॉल फरदीनने मिस केलाय आणि या सामन्याचा विजेता ठरलाय ओम साई बँड्रा. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक फरदीन काझी, व्हेरी हार्ड लक बगदादी 11 फोर्थ स्ट्रायकर. अँड या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आम्ही जाहीर करतोय